नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला सीमाचं विंग फुटताना पाहायला मिळणार आहे. शुभांगी आणि त्याचबरोबर यशवंत यांना कळणार आहे की सीमाने हे घर विकायला काढलेलं आहे. हे कशा प्रकारे होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता स्वीटी आणि शुभांगी बाहेर असतात. कुरिअरवाला आलेला असतो आणि कुरिअरवाला सही करायला शुभांगीला सांगत असतो. पण शुभांगीचं काही सही करायला धाडस होत नसतं. तिने घाबरत असते आणि ती स्वीटीला म्हणत असते तुम करो. आणि स्वीटीला प्रश्न पडलेला असतो की मी आता कोणती सही करू. कारण स्वीटीला कळतच नसतं की तिने आता कोणती सही केली का पाहिजे. कारण तिने स्वीटी मकरंद किल्लेदार आहे आणि मग तिकडची सही करू का इकडची सही करू हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्याचवेळी तिथे येतो तो म्हणजे यशवंत आला की लगेच शुभांगी म्हणते ओ इकडे आहो जरा सही करायची आहे. मग यशवंत आल्यानंतर शुभांगीकडे पाहत असतो आणि म्हणत असतो की कर ना मग सही, काय प्रॉब्लेम आहे तुला. आणि या कुरिअरवाल्याला कळत नसतं की यांचं सगळ्यांचं नक्की हे काय चाललेलं आहे. हे अशा पद्धतीनं का बोलत आहेत हे सगळं त्याला कळतच नसतं. तो विचार करत असतो आणि मग शुभांगी आता सही करायला कागद हातात घेत असते. यशवंत तिच्या शेजारी उभा राहतो आणि शुभांगीला सांगू लागतो. शुभांगी हे यशवंतकडे पाहत असते. यशवंत म्हणत असतो की इतर वेळी तर तू शेर आहे आणि आता काय झालेलं आहे असं तो बोलत असतो. शुभांगी मात्र सही करते आणि आता कुरिअरवाल्याला पेपर देते. आणि त्याचवेळी यशवंत आता स्वीटीला सांगत असतो. स्वीटीला म्हणत असतो की तुझी जी ही आंटी आहे ना इतर वेळी शेर असते पण सही करताना असं बोलणार तेवढ्यातच तिथे आलेली असते ती म्हणजे शुभा म्हणते काय चाललंय तुम्ही काय सांगत आहात तिला. आणि शुभा रागानेच निघून जाते. ती जास्वंदची फुलांना तेवढी असं सांगून तिथून निघून जाते. आणि इकडे कळतं यशवंतला की शुभाला आता राग आलेला आहे. कारण शुभाचं असं म्हणणं आहे की ती गोष्ट कोणालाही सांगायची नाही. स्वीटी मात्र टेन्शनमध्ये असते. स्वीटीला कळतच नसतं की हे सगळं काय चाललेलं आहे. नक्की यांना म्हणायचं आहे काय, ही दोघं अशी का बोलत आहेत हा प्रश्न मात्र स्वीटीला पडलेला असतो. स्वीटी म्हणत असते की नक्कीच या दोघांचं काहीतरी वेगळाच गोंधळ चालू आहे. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे यशवंत स्वीटीला सांगणार असतो पण शुभांगीच्या दटावण्यामुळं तो शांत राहतो आणि स्वीटीला तो म्हणतो की काय नाही गं असं म्हणून तो सोडून देतो. शुभांगी मात्र या दोघांकडे पाहत असते. नक्की शुभांगीचा काय प्रॉब्लेम असतो हे अजून यशवंतने तिथं नीट सांगितलेलं नसतं. पण शुभांगीला सही करताना मात्र खूपच दडपण आलेलं असतं. तिचे हातपाय कापायला लागलेले असतात. ती टेन्शनमध्ये असते हे आपल्याला पाहायला मिळतं. शुभांगी आता घरात आलेली असते. ती पाहत असते मी लिस्टच करून ठेवते कोणतं साहित्य संपलेलं आहे, नक्की काय काय झालेलं आहे या सगळ्या गोष्टींची लिस्टच करून ठेवते असं तिचं बोलणं चालू असतं. आणि मग तशा पद्धतीनं ती लिस्ट बनवायला घेते. घरातलं जे साहित्य संपलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीची लिस्ट तिनं केलेली असते आणि ती लिस्ट ती तयार करते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की शुभांगी सगळ्या गोष्टी आठवणीनं करत असते. कारण मुलांना उद्या कोणत्या गोष्टी कमी पडायला नको आहे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे एवढीच तिची इच्छा असते आणि त्यासाठी या सर्व गोष्टी ती करत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की आता स्वीटी आलेली असते. मकरंदला म्हणत असते की तो कागद कुठं आहे ज्या कागदावरती मी सही करत होते, तो माझा कागद कुठं आहे असं म्हणत ती शोधाशोध करत असते. मकरंद तिला म्हणतो तू नक्की काय शोधतीये, कसला कागद शोधतीये. स्वीटी म्हणत असते ते मी त्याच्यावर सहीची प्रॅक्टिस केलेला. मकरंद म्हणतो इथं काहीच नाही आहे. आणि मकरंदला कळतच नसतं की हिला नक्की काय हवं आहे. आणि मग स्वीटी स्पष्टपणे मकरंदला सांगते की मी त्याच्यावरती सहीची प्रॅक्टिस केलेली होती, तो कागद मला हवा आहे. हे जेव्हा मकरंदला ती सांगते तेव्हा मकरंदला धक्का बसलेला असतो. मकरंद म्हणतो काय सांगतेस तुला कळतंय का, मी तुला इतक्या वेळा बजावलेलं होतं, इतक्या वेळा सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं काहीही करू नकोस, पण तू मात्र ऐकायचं नावच घेत नाही आहे. तुला मात्र तुझंच पडलेलं आहे. मी तुला प्रत्येक वेळेस सांगत आहे की हे सगळं जे काही करत आहेस ना ते जपून कर, पण तू काही ऐकतच नाही. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र तेवढ्यातच तिथे आलेली असते ती म्हणजे आता सीमा. आणि सीमाला शुभा सगळी लिस्ट वाचून दाखवत असते. सांगत असते की हे सगळं अशा पद्धतीनं झालेलं आहे आणि हे सगळं साहित्य तुला मागवायचं आहे.
असं ती सांगत असते. त्यावेळेस सीमा म्हणते हो आई. त्याचबरोबर शुभा तिला बऱ्याच गोष्टी सांगत असते. ती म्हणत असते की हे अशा पद्धतीनं करायचं आहे. त्याचबरोबर मटकी थोडीशी आहे, मूग संपलेले आहे, तूरडाळ संपलेली आहे आणि मग सांगते की आपल्या सानूचा खाऊ पण संपलेला आहे, फरसाण संपलेला आहे, या गोष्टी सगळ्या बोलत असते. त्यावेळेस सीमा म्हणते की आई तुम्हाला असं वाटतंय का मला जमणार नाही, मी करू शकणार नाही? तेव्हा शुभा म्हणते तसं नाही गं, तू तुझ्या कामात असते ना. मी म्हणलंय का तुला तुझं लक्ष घरात नसतं? पण मला वाटतंय की सांगून ठेवावं, तुझी अडचण होऊ नये. उद्याची भाजी मी निवडून ठेवलेली आहे. त्याचबरोबर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बोलल्या जात असतात आणि त्याचवेळी शुभा तिला सांगत असते की परवापासून तुला स्वतःला तयारी करावी लागणार आहे. सीमा म्हणते की आई काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे, मी करते मॅनेज, तुम्ही जा बिंदास्त. सीमाला काही करून यांना इथून हकलवायचं असतं. सीमाने पाहिलेलं असतं की फ्रीजला तिथे चिठ्ठी ठेवलेली आहे. हे सर्व सीमाने पाहिलेलं असतं. तरीही सीमाचं असं म्हणणं आहे की काही झालं तरी यांनी लवकरात लवकर गेलं पाहिजे, एवढंच तिला वाटत आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सीमा म्हणते की काही झालं तरी लवकरात लवकर यांची हकालपट्टी झाली पाहिजे. सीमा फ्रीजच्या जवळ जाते, तिथं लावलेली जी स्टिकी नोट असते ती पाहते आणि म्हणते की ठीक आहे. कारण सीमाचं एवढंच आहे की कशाला एवढं टेन्शन घ्यायचं आहे, होईल ना, नंतर करेल ना मी व्यवस्थित, आणि मागवायला येईल ऑनलाईन, असं तिच्या डोक्यात सुरू असतं. त्याचवेळी स्वीटी शोधाशोध करत असते. ती हॉलमध्ये आलेली असते आणि स्वीटीला काही करून तो पेपर शोधायचा असतो, म्हणून स्वीटीची धावपळ चाललेली असते. आणि त्याचवेळी यशवंत तिला म्हणतो अगं स्वीटी माझ्यासाठी पाणी आणशील का? तेव्हा स्वीटी म्हणते की हो. आणि मग स्वीटीला तो विचारतो काय झालं, तू काही शोधतेस का? तेव्हा स्वीटी म्हणते नाही, काही नाही शोधत, असं ती बोलल्यानंतर मात्र इकडे यशवंत तिला म्हणत असतो काय झालं नक्की, आणि तिला परत सांगतो की माझ्यासाठी थंड पाणी घेऊन ये, असं यशवंतने स्पष्ट स्वीटीला सांगितलेलं असतं. स्वीटी मात्र विचारच करत असते, कारण काही करून तिला तो पेपर शोधायचा आहे. तिला कळत नसतं की तो पेपर कुठं गेलेला आहे, म्हणून तिची शोधाशोध चाललेली असते. ती किचनमध्ये येते आणि फ्रीजमधलं पाणी घेत असते आणि त्याच वेळी तिला पाहायला मिळतं की तिथे त्या फ्रीजच्या वरती स्टिकी नोटमध्ये तो पेपर तिथे लावलेला आहे आणि त्याच्यावरती सामानाची यादी आहे. तो पेपर बरोबर स्वीटीच्या लक्षात येतो. स्वीटी मागच्या साईडला पाहते तर स्वीटी किल्लेदार, स्वीटी मकरंद किल्लेदार अशा वेगवेगळ्या सह्या तिनं प्रॅक्टिस केलेला तो कागद असतो. त्या क्षणी स्वीटी घाबरते आणि तो कागद लगेच घेते आणि गॅसवरती तिथे जाळायला जाते. म्हणजे तो कागद जाळूनच टाकूया, कारण जर घरात कोणाला कळलं तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो, असं मकरंदने तिला सांगितलेलं असतं. म्हणून स्वीटीने तो डिसिजन घेतलेला असतो. स्वीटीने ठरवलेलं असतं की तो पेपर आपण जाळूनच टाकूया, म्हणजे कोणताच प्रॉब्लेमच होणार नाही. हे सगळं तिच्या लक्षात आलेलं असतं आणि ती पेपर जाळते. तेवढ्यातच तिथं आलेली असते ती म्हणजे सीमा, आणि सीमा म्हणते तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस ते? तेव्हा स्वीटी शांतच राहते आणि स्वीटी तिला म्हणत असते की काय झालं? तेव्हा सीमा म्हणते की ती लिस्ट बनवलेली होती आणि तू लिस्ट जाळून टाकलेली आहे. स्वीटी म्हणू लागते की ते माझ्याकडून चुकून झालेलं आहे, कारण मला ना त्याच्यात झुरळ दिसलेलं होतं आणि मग मी त्या झुरळाला घाबरत होते ना, म्हणून मी ठरवलं की तो कागदच जाळून टाकूया, त्याच्यावरती झुरळ होतं. तेव्हा सीमा म्हणते तू लहान आहेस का झुरळाला घाबरायला? म्हणजे तुला नक्की कळतंय का काय झालेलं आहे? आणि असं सीमा तिला बोलत असते. तेव्हा मात्र इकडे लगेचच तिथे शुभा येते आणि शुभा म्हणते की काय झालं? तेव्हा सीमा सांगत असते की तुम्ही जो मला पेपर बनवून दिलेला होता तो पेपर हिने जाळलेला आहे आणि हिच्या एवढंही लक्षात येत नाही का? ही लहान आहे का? हिला कळत नाही आहे का? शुभा म्हणते अगं एवढंच ना, मी पुन्हा लिस्ट बनवून देते, एवढं काय त्याच्यामध्ये, ओरडायची काय गरज आहे, मी देते ना तुला लिस्ट बनवून, असं म्हणत शुभाने स्वीटीची बाजू घेतलेली आहे आणि स्वीटीच्या बाजूने शुभा बोलत आहे. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सीमाचं हे ओरडणं जरा जास्तच चालू असतं आणि शुभा मात्र स्वीटीच्या बाजूने बोलत असते. त्यावेळी शुभाला स्वीटी म्हणू लागते की आंटी मी बनवते लिस्ट, तुम्ही मला सांगा त्या पद्धतीनं मी बनवून घेते, असं ती सांगत आहे. तेव्हा शुभा म्हणते तू लिहिशील? आणि मग स्वीटी म्हणते हो, आणि शुभा तिला एक एक सांगत आहे. त्या पद्धतीने स्वीटी लिहित आहे आणि शुभा स्वीटीचं अक्षर पाहते तेव्हा तिला धक्काच बसतो. ती म्हणते की किती सुंदर अक्षर आहे गं तुझं, मोत्यासारखं आहे अगदी, खरंच छान लिहितेस तू. तेवढ्यात सीमा तिथं चाललेली असते आणि मग सीमा तिथं पाहते येऊन वाकून की ह्या दोघींचं नक्की काय चाललेलं आहे, म्हणून सीमा त्या दोघींना पाहत असते आणि सीमा म्हणते की काय झालं? तेव्हा शुभांगी सांगते की बघितलं का किती छान अक्षर आहेत, किती छान लिहिलं आहे तिने. आता पुन्हा शुभा रूममध्ये आलेली असते, आवरावर करत असते आणि म्हणत असते की काही झालं तरी काही विसरायला नको आहे, खूप दिवसानंतर बॅग भरते.
तिथे यशवंत आलेला असतो आणि यशवंतच्या लक्षात आलेलं असतं की शुभा चिडलेली आहे, पण यशवंतला कळत नसतं. तेव्हा शुभा म्हणत असते की तुम्ही असं का केलं सांगा बरं मला. तुम्हाला मी किती वेळा सांगितलं आणि माझं हे गुपित कोणालाही सांगायचं नाही आहे आणि मी तुमची बॅग वगैरे काही भरणार नाही. यशवंत म्हणत असतो की असं काय करतेस गं, माझी बॅग भर ना. तेव्हा शुभा मात्र ऐकायलाच तयार नसते. शुभा म्हणत असते की मी काही तुमची बॅग वगैरे भरणार नाही, तुमची तुम्हाला बघावं लागेल काय करायचं आहे ते, मी तुमची बॅग भरणार नाही असं शुभाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि यशवंतला म्हणालेली असते की तुमची बॅग तुमची तुम्ही भरा, मला काही सांगायचं नाही. यशवंत मात्र हात जोडत असतो, असं नको करू गं. तेव्हा शुभा म्हणते की माझं जे गुपित आहे ते कोणालाही सांगायचं नाही. तेव्हा तुम्ही मगाशी म्हणत होता ना, स्वीटीला सांगत होता ना. यशवंत म्हणतो हो मी सांगत होतो, पण सांगितलं का. नाही ना सांगितलं, मग कशाला टेन्शन घेते, असं यशवंतचं म्हणणं असतं. शुभाला मात्र वाटत असतं की माझं हे गुपित आहे हे कोणालाच कळता कामा नये, असं म्हणणं असतं. त्याच वेळी यशवंत म्हणत असतो आता तरी भरशील का माझी बॅग. तेव्हा शुभा म्हणते की हो चालेल, भरते मी तुमची बॅग, असं म्हणत शुभा आता बॅग भरायला घेत असते. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की यशवंतने इकडे हात जोडलेले असतात आणि शुभाला सांगितलेलं असतं की हो मॅडम, मी तुमचं गुपित कधीच कोणाला सांगणार नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळेजण जेवायला बसलेले असतात. सानू मात्र रडत असते आणि तिचं असं म्हणणं असतं की आजोबा तुम्ही जायचं नाही इथून, आणि ती जेवायलाही तयार नसते. मग दोघंही तिथे येतात. शुभांगी यशवंतला सांगते की तिला रडू येत आहे, ती रडत आहे दुपारपासून. तेव्हा यशवंत म्हणतो की अरे सानू बाळा असं नको करू, रडायची काय गरज आहे. तेव्हा सीमा तिथे येते आणि सीमा म्हणू लागते की काही नाही, तुम्ही तिच्या नादी लागू, ती असंच करणार आहे, तिचा हट्ट जर आपण पुरवत राहिलो तर ती ऐकणारच नाही. तुम्ही जा दोघंजण, तुम्ही बिंदास्त जा, कॅन्सल नका करू तुमचं जाणं. आणि त्यानंतर इकडे राग आलेला असतो तो म्हणजे समीरला कळतच नसतं की ह्या सीमाला एवढा काय आसुरी आनंद होत आहे, सीमा एवढी खुश का होत आहे, हा प्रश्न समीरला पडलेला असतो. आणि त्याचवेळी इकडे शुभा आणि त्याचबरोबर बाबा मकरनला म्हणतात की मकरन तू पण चल आमच्याबरोबर, तू आणि स्वीटी आला तरी चालेल. तेव्हा मकरन म्हणतो की नाही, मला ऑफिसचं काम आहे, मला सुट्टी मिळणार नाही आणि त्यात मला उद्या पुण्याला जायचं आहे, तुम्ही स्वीटीला सोबत घेऊन जा. तेव्हा शुभा म्हणते की स्वीटी तू येतेस का, पण तुझा इंटरव्ह्यू आहे ना. तेव्हा स्वीटी म्हणते तो पोस्टपोन झाला आहे, हा ना मकरन, असं बोलणं चालू असतं. आणि त्यावेळेस शुभा म्हणते की काही हरकत नाही, मग चल स्वीटी तू आमच्यासोबत. त्यावेळेस इकडे सीमा पण म्हणते की चालेल चालेल, जा घेऊन तिला पण. आणि सीमाचं पण असं म्हणणं असतं की तिलाही घेऊन जा. आणि इकडे सानूची सगळे समजूत घालत आहेत, सानूला सांगत आहेत की रडू नको, आम्ही येतच आहोत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे समीर मात्र विचार करत असतो. तो सीमाच्या प्रत्येक वागण्याचा अर्थ काढत असतो. त्याला कळत नसतं की ही सीमा अशा पद्धतीनं का वागत आहे. आणि इकडे स्वीटी पण आता यशवंत आणि शुभांगी यांच्याबरोबर गावी जायला तयार झालेली असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की शुभांगी आणि स्वीटी यांचं जे बॉन्डिंग आहे ते खरंच खूपच छान आहे. त्याचवेळी इकडे सीमाचा फोन असतो. सीमाच्या फोनवरती घमेंडेचा फोन आलेला असतो, म्हणजे नारडा बिल्डरचा PA. तो म्हणत असतो की उद्या तुमच्याकडे येणार आहेत लोक, लक्षात आहे ना तुमच्या. तेव्हा सीमा म्हणते हो किती वेळ लागेल. तो म्हणतो तसं सांगू शकत नाही आहे, आम्ही अजून प्लॉट नीट बघितलेला नाही ना. सीमा म्हणते अहो तुम्ही बघून गेलात ना. तेव्हा तो म्हणतो झालं तर 1 तासात येऊ शकतं, बॉर्डर वगैरे व्यवस्थित क्लिअर नसतात, त्यामुळे वेळ लागू शकतो, 4 तासही लागू शकतात ना. तेव्हा सीमा म्हणते की ठीक आहे, पाठवून द्या, उद्या सकाळीच पाठवून द्या, उद्याचा प्लॅन पक्का आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता हे सगळेजण गावी जायला निघालेले आहेत. आणि इकडे सीमा समीरला म्हणत आहे की काय झालं, तू आज घरी कसा. तेव्हा समीर म्हणतो की मी वर्क फ्रॉम होम घेतलेला आहे. सीमा म्हणते का, गरज नाही आहे त्याची. तेव्हा तो म्हणतो की तुझं लक्ष नसतं ना, मग सानूकडेही लक्ष देता येईल मला, म्हणून मी वर्क फ्रॉम होम घेतलेला आहे. तेव्हा तो म्हणतो की कसं आहे, आता तू मी आणि सानू तिघंच असणार आहोत ना, तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा मी सॉस पास्ता बनवून घेतो, चल मी सॉस बनवायला घेतो. सीमा मात्र त्याला म्हणत असते अजिबात नाही, राजन सरला फोन कर आणि दहीसरच्या कंपनीत जाऊन ये, तेवढेच ते तुझ्यावरती इम्प्रेस होतील. समीर म्हणत असतो अगं असं काय करतेस तू, ऐकून तरी घे माझं. सीमा मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसते. तिचं एकच म्हणणं असतं की काही झालं तरी तू घरी थांबू नकोस. समीरला मात्र शंका आलेली असते आणि समीर म्हणतो बाद झाला, मला सगळं कळलेलं आहे तुझं, असं म्हणत तो सीमावरती चिडतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणारे मोजणी करण्यासाठी बिल्डरने माणसं पाठवलेली आहेत आणि सीमा इकडे फोनवरती बोलत आहे. सीमाचं असं म्हणणं आहे की काही झालं तरीही आता मी यशवंत किल्लेदार आणि शुभांगी किल्लेदार यांचा बंगला विकायला काढलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की
इकडे आता हे गावी पोहोचलेले आहेत आणि गावी पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की घराची अवस्था खूपच बिकट झालेली आहे। तेव्हा भाऊ सांगू लागतो की हो, अरे सगळ्याच घरांची अवस्था अशी झाली आहे, काल जे वादळ आलेलं होतं त्या वादळामुळे ही परिस्थिती ओढवलेली आहे। आणि यशवंतला खूप मोठा धक्का बसलेला असतो, झाडं पडलेली असतात, घराची अवस्था बिकट झालेली असते, कौलं फुटलेली असतात। तेव्हा यशवंतला भाऊ सांगत असतो की सगळीच घरं अशी झालेली आहेत। आता शुभांगी, स्वीटी आणि यशवंत पुन्हा माघारी मुंबईला आलेले आहेत। दरवाजा उघडतात आणि सीमाला धक्का बसतो। तिथं काही लोक आहेत, त्यांना पाहून यशवंत विचारतो हे काय चाललेलं आहे। तेव्हा ती लोक सांगतात की तुम्ही तुमचा प्लॉट नारडा बिल्डरला विकत आहात ना, मोजणी करण्यासाठी आलेलो आहे। आणि तेव्हा मात्र शुभांगी आणि त्याचबरोबर यशवंतला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि सीमाचं भिंग फुटलेलं आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।